नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारमार्फत घरकुल योजनेविषयी जे 50,000 रुपये वाढीव अनुदान जाहीर केलेले आहे मित्रांनो, त्याच्याच रिलेटेड भरपूर कमेंट या आपल्या व्हिडिओवरती येत आहेत। मित्रांनो, भरपूर जणांना काही प्रश्न पडलेले आहेत, त्याबद्दल मित्रांनो त्या 50,000 रिलेटेड आपण थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात पहिलं, हे जे वाढीव अनुदान तुम्हाला 50,000 रुपये दिले जाणार आहे मित्रांनो, ते डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये, त्यापैकी फक्त 35,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत घरकुल पूर्ण होईपर्यंत। पण तुमचं घरकुल पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला 15,000 रुपये घ्यायचे असतील, म्हणजेच 35 + 15 50,000 असे टोटल असतात मित्रांनो। तर 35,000 तुमच्या बँक खात्यामध्ये घरकुल झाल्याच्या नंतर भेटणार आहेत आणि 15,000 रुपये जे आहेत मित्रांनो, तुमचं घरकुल कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमच्या घरावरती सौर ऊर्जा यंत्र बसवल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये ते 15,000 रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत। तर मित्रांनो, हे जे वाढीव अनुदान दिलं जाणार आहे हे तुम्हाला 2 टप्प्यामध्ये मिळणार आहे। जे पहिला टप्पा घरकुलसाठी आहे मित्रांनो, जे की 35,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, आणि जे 15,000 रुपये राहिलेले आहेत ते तुमच्या घरावर घरकुल कंप्लीट झाल्याच्या नंतर घरावरती सौर ऊर्जा यंत्र बसवल्याच्या नंतरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये ते राहिलेले 15,000 रुपये मिळणार आहेत। इन केस जर तुम्ही ते सौर ऊर्जा यंत्र नाही बसवलं तर तुम्हाला हे 15,000 रुपये मिळणार नाही आहेत, याची दक्षता घ्यायची आहे। जर तुमचं घरकुल कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही हे बसवून घेऊ शकता आणि 15,000चा लाभसुद्धा घेऊ शकता। तर मित्रांनो, ही एक थोडीफार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।